गाडीचे पेपर नाहीत, गाडीचा ड्रायव्हर पळून गेला, यात आमचा काय दोष साहेब? शेत गहाण ठेवून पोरीचं लगीन करतोय साहेब. 10 लाखात दागिने, हुंडा, बस्ता वर लग्नाचा खर्च. आता काही उरला नाही साहेब. हुंडा देणं काय देणं गुन्हा आहे माहिती ना तुम्हाला? जा पकडून आणा यांच्या जावयाला. जा. अरेस्ट ना डायरेक्ट अरेस्ट. हो साहेब, हे काय नवीन लफड काढलं तुम्ही? हुंडा देताना लाज वाटत नाही तुम्हाला? हा काय ह्या अशा पोरांना पोरी देता कशा तुम्ही? चांगला खडी पोटाला पाठवतो त्याला. जा घेऊन या यांच्या जावयाला. हो साहेब, असं नका करू साहेब. जा. हो, साहेब. ए, थांबा. हो साहेब. बसता पाहिजे बसता. ठीक आहे दाखवतो ते जावायला उचलत आणतो. हो साहेब. काय हो साहेब, हो साहेब, हो साहेब, हा जा आता करा कंप्लेंट आमची. मोठा साहेब पाहिजे, मोठा साहेब. काही देण्या घेण्याचं असेल तर बघून घेऊ आपण. हं? आता सुस्ती आहे ना देणं घेण्याचं. नाही तर काय, आता काय साहेब 5,000 तर ऐकणार का आमच्या सारखं? मग 25,000 तरी घेतील रोकडे साहेब. असं करू नका साहेब, गरीबाला उगाच त्रास देऊ नका. हे लोक गरीब झाले आता. हं? पहा ना, आधीच 5,000 दिले असते तर कशाला येळ आली असती. आता आणा 25, नाही तर घाला जावाय जेलमध्ये. आम्हाला काय. यांना काय माहिती आहे, असे पाय आपटत गेले म्हणून साहेब काय फुकटात सोडणार आहेत का? नाही तर काय. साहेब, हो साहेब, माहिती आणि सांगा, तुमच्या लग्नात तुम्ही हुंडा घेतला नाही आणि आम्हाला लागले शहाणपण शिकवायला. या वर्दी पायी तुम्ही तुमच्या सासऱ्याला 20-25 लाखाला खड्ड्यात घातला असेल. खरं का खोटं सांगा ना साहेब? स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, चांगली पद्धत आहे. हो साहेब, हुंडा नाही दिला ना तर आम्हाला जावई कसा मिळणार? म्हणून काय पोरी आम्ही अशाच घरी ठेवायच्या? या तुमच्या कायद्याला कोणी भीत नाही साहेब, कोणी भीक नाही घालत, म्हणून तुम्ही आमच्यासारख्या गरीबाला छळता. 50,000 शिवाय रोकडे साहेब ऐकत नाही आता. हा पिंकू बोल. एक अर्ध्या तासात निघतो. हा असं बोलता तुम्ही फक्त, येत नाही काय नाही. हे बघा, माझ्या भावाचा वाढदिवस आहे आज आणि केक कापायच्या आधी मला तिकडे पोहोचायचंय. एवढ्या मेहनतीने बंगला बांधलाय त्यांनी. सगळे लोक बघा मोठमोठ्या गाडीतून येणार आहेत तिकडे. आपण त्यांच्या आधी तरी जाऊ, म्हणजे मोटरसायकल वरून आलो कळणार तरी नाही कुणाला. हे बघ, एक अत्यंत महत्वाची केस आली आहे. कसली केस? हुंड्याची. हुंड्याची? हुंड्याची केस आली आहे? लाज नाही वाटत का तुम्हाला? माझ्या वडिलांना एवढा त्रास दिलाय तुमच्या घरच्यांनी, कशासाठी? हुंड्यासाठी. पोरगा इन्स्पेक्टर आहे, 10 लाख रुपये पाहिजेत. तेव्हा नाही लाज वाटली? तेव्हा नाही कायदा आठवला? आता शानपणा सुचतोय सगळा. अगं, तुझ्यासाठी हे सगळं. माझ्यासाठी काय केलं तुम्ही? माझ्या वडिलांनी 10 लाख रुपये दिलेत, कसे फेडणार आहात? मी इथे तुमच्या लेकरा बाळाला सांभाळतेय, तुमचे कपडे धुतेय, स्वयंपाक करतेय. तुम्ही काय केलं माझ्यासाठी? आयुष्यात 10 लाख मिनिटं तरी दिलीत का कधी? बोला की, दिलीत का 10 लाख मिनिटं? हॅलो. काय झालं साहेब? एनी सिरियस मॅटर? हा, गरीब माणूस आहे, सोडून द्यायला. आणि याचा टेम्पो पण सोडून द्या. पण साहेब कसं बोलला तो तुम्हाला? तुम्हाला बोलला तो? ए, मला बोलला ना. तुला काय एवढा त्रास होतोय? आणि गरीब माणूस आहे, गरीब माणसाची जरा नीट वाग, नाही तर आयुष्यभर हवालदार असेल. जा, सोडा त्याला आणि त्याचा टेम्पो पण घेऊन जाऊ द्या. जा बाबा. तू बघ बाबा, काय ते काही समजणार झालंय. नामदेवराव, हा, येतो मी, ड्रायव्हर बघून येतो लगेच. ये.